मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मस्त खमंग, बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे मेथीचे वडे, तेही अगदी कमी तेलात. हे वडे मेथीचे असल्यामुळे चव तर जबरदस्त लागतेच, पण त्याचबरोबर आरोग्यासाठीही फारच फायदेशीर आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवायला मदत, पचनक्रिया सुधारायला उपयोगी आणि वजन सांभाळायला सुद्धा हातभार लावणारे हे वडे म्हणजे एक परफेक्ट स्नॅकच. मेथी आपल्याला वर्षभर मिळते खरी, पण हिवाळ्यातली मेथी काही औरच असते, ताजी, कोवळी आणि सुगंधाने भरलेली. आणि हे वडे एवढे कुरकुरीत कसे होतील याबाबतची एक खास टिप सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया. हे बघा मंडळी, आज आपल्या हातात आहे एकदम मस्त ताजीतवानी अशी मेथी. अगदी पानांसकट, देठासकट मी घेतलेली आहे, कारण अशी कोवळी मेथी दिसायलाच नाही तर चवीला पण एकदम भारी लागते. हिरवीगार, ताजी आणि एकदम फ्रेश. इथे मी साधारणतः 3 वाटी मेथी घेतलेली आहे. त्याला छान टेक्स्चर यावं म्हणून त्यामध्ये 1 वाटी पोहे घेतले आहे. मित्रांनो, आता पिठाकडे वळूया. मी इथे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त बेसन घेतलेलं आहे, पण हो, तुम्हाला हवं असेल तर ज्वारीचं पीठ सुद्धा चालतं. मित्रांनो, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि सोबत आपल्याला लागणार आहे 2 कांदे. मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट कमीच घ्या कारण मिरच्या आधीच आहे, आणि मीठ ते चवीनुसार, आपल्या हाताला जसं पटेल तसं. 1 टेबलस्पून तीळ टाकलं की चव अजूनच खुलते. आता खरी मजा येते इथे. छान सुगंधासाठी अर्धा चमचा बडीशेप, 1 चमचा धनिया, अर्धा चमचा जिरे, हे सगळं आपण मिक्स करणार आहोत. आणि शेवटी 1 चमचा आलं लसूण पेस्ट. तर मित्रांनो, हे बघा, एवढं सगळं साधं सोपं पण एकदम चविष्ट साहित्य आपल्याला लागणार आहे. आता पुढे बनवायला घेतलं की मग स्वयंपाकघरात सुगंधच सुगंध. तर मंडळी, सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, भाजी वापरण्याआधी ती नीट स्वच्छ धुणं खूप गरजेचं आहे. बाजारातून आणलेली मेथी धुळीने भरलेली असते, म्हणून ती पाण्यात 2-3 वेळा छान धुवून घ्या आणि ती धुतल्यानंतर पाणी नीट निथळू द्या आणि मग एका प्लेटमध्ये काढून ठेवा. आता आपण मिरचीकडे वळूया. मिरची सुद्धा नीट धुवून घ्या, कारण चव तर हवीच, पण स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. यानंतर येतात आपले पोहे. मित्रांनो, हे वड्यांचं छोटंसं सिक्रेट आहे, हे लक्षात ठेवा. पोहे हलक्या हाताने धुवून घ्या. मी इथे जाड पोहे वापरतोय, कारण त्यामुळे वड्यांना छान असा सॉफ्टनेस येतो आणि खायला एकदम मस्त लागतात. चला तर मग आता सगळं कापायला सुरुवात करूया. आधी मेथी घेऊया आणि ती अगदी बारीक बारीक चिरून घेऊया. मित्रांनो, अशी बारीक कापलेली मेथी पिठात छान मिक्स होते. मेथीची भाजी काही जणांना आवडते तर काहींना नाही, पण मेथीचे वडे ते मात्र गॅरंटीड सगळ्यांनाच आवडणार. मेथी छान चिरून झाली. आता मिरची घ्या आणि ती थोडीशी जाडसर कापून घ्या. आता कांद्याची वेळ. इथे एक महत्त्वाची टीप आहे, कांदा बारीक कापायचा नाहीये. कांदा असा लांब लांब कापा, यामुळे वड्यांना जबरदस्त असा क्रिस्पनेस येतो आणि खायला खूपच छान लागतात. मी इथे मीडियम साईजचे 2 कांदे घेतले आहे. याऐवजी 1 मोठा कांदा कापला तरी पुरेसा होतो. मित्रांनो, हे बघा, अगदी असेच कांद्याचे तुकडे हवे आहे. कांदेही कापून झाले आणि आता आपली तयारी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग आधी मिक्सरचा पॉट हातात घेऊया. त्यात टाकूया ताज्या हिरव्या मिरच्या आणि हो, आपण आधी तयार करून ठेवलेलं सुगंधी मिश्रण, ज्यामध्ये बडीशेप, धणे आणि जिरं हे सगळं आहे, ते आपल्याला सगळं एकत्र घालायचं आहे आणि हे सगळं मस्तपैकी बारीक वाटून घेऊया. आता पुढची स्टेप, सगळं भिजवायला घेऊया. मी इथे एक मोठं वाटं घेतलंय. सगळ्यात आधी त्यात घातली आहे बारीक चिरलेली ताजी मेथी. मग त्यावर टाकूया पोहे आणि पोह्यांवर बेसन. मित्रांनो, आता यात घालूया बारीक केलेली बडीशेप, धणे आणि जिऱ्याचा मसाला. विश्वास ठेवा, हाच मसाला आपल्या रेसिपीची खरी जान आहे. एकदम फ्रेश, सुगंधी आणि परफेक्ट. मित्रांनो, तेवढ्यात आता लांबट चिरलेले कांदे टाकूया. चला आता मसाल्यांची फेरी सुरू करूया. सर्वात आधी तिखट, मग थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. मीठ झालं की टाकूया तीळ, यामुळे एक छान क्रंच येतो. आणि शेवटी अद्रक आणि लसणाची पेस्ट. मित्रांनो, हे सगळं नीट मिक्स व्हावं. तळताना पदार्थाने जास्त तेल धरून ठेवू नये, म्हणून आपण आधीच यामध्ये 2 चमचे तेल घालूया. बस, आता हे सगळं एकत्र मस्त मिसळून घेऊया. मित्रांनो, बघा, हे सगळे पदार्थ एकमेकांमध्ये मुरले पाहिजे, अगदी एकजीव झाले पाहिजे. मिश्रण जर कोरडं वाटत असेल तर त्यात फक्त थोडंसंच पाणी घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करूया.
मित्रांनो बघा किती छान मऊसूत आणि परफेक्ट गोळा तयार झाला आहे. आता हातावर थोडंसं मिश्रण घेऊया आणि असे छान छोटे गोलसर वडे थापून घ्यायचे. बघा ना, दिसायला किती सुंदर वाटत आहे, एकदम मस्त असे. अशाच पद्धतीने उरलेलं सगळं मिश्रण संपेपर्यंत वडे तयार करत जाऊया. आणि हे बघा, आपले सगळे वडे रेडी झाले आहे. किती छान एकसारखे आणि आकर्षक दिसत आहे. मित्रांनो आता ह्यांना तळायची तयारी करूया. मी इथे गॅस ऑन केलेला आहे आणि जाडसर स्टीलची कढई ठेवलेली आहे. कढई नीट गरम झाली की आपल्या अंदाजाने तेल घालूया. तेल थोडं जास्तच हवं आहे कारण आपले वडे छान तरंगत मस्त सोनेरी तळले गेले पाहिजे. आणि आता बघा, तेल मस्त तापलं आहे. चला तर मग एक एक करून वडे सावकाश टाकायला सुरुवात करूया. मित्रांनो हे वडे आपल्याला कमी आचेवर तळायचे आहे. घाई अजिबात करायची नाही. हळूहळू रंग बदलतो आहे. हे वडे हळूहळू छान सोनेरी दिसत आहे. मित्रांनो वडे नीट तळून झाले की चला एका प्लेटमध्ये काढून ठेवूया. याच पद्धतीने उरलेले सगळे खमंग वडेही तळून घेऊया. मित्रांनो बघा ना, आपले सगळे वडे आता तयार झाले आहे, पूर्णपणे रेडी. पाहता क्षणीच खावेसे वाटतील असे. चला तर मग मित्रांनो आता सर्व करूया. गरमागरम वडे आणि सोबतीला थोडंसं टोमॅटो केचप. तर मित्रांनो ही होती मेथीच्या वड्यांची रेसिपी. चहा किंवा कॉफीच्या सोबतीला हे गरमागरम खमंग वडे समोर आले की क्षणात मूड फ्रेश होतो. मित्रांनो एकदा नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटद्वारे मला नक्की सांगा. तुमच्या घरच्यांना मित्रमैत्रिणींना कसे वाटले ते ऐकायला मला खूप आवडेल. अशाच सोप्या घरगुती रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.